शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वी जशी पंचमहाभूत आहे, तशी ही 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. प्राण प्राण आहे. आणि पहिलंच वाक्य आहे, ते पहिलेच संत आहे. राहू दे ए पहिलंच नाव आहे ज्ञान देव. शब्द सोडू नका. ज्ञान देव 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. गोविंद जरा क्लिअर करा. इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. पुन्हा उलट आहे तिथं. रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचललं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लिनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि परत वाक्य नाही तीच गोवी क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं हे उलट आहे. 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा. आता प्रॉब्लेम असा झालाय, तुम्ही शाळेतल्या ज्ञानाला ज्ञान म्हणता, हेच अज्ञान आहे. मला 40,000 पगार आहे. तुला एवढी लाज वाटत नाही? तो 10 लाख भरले तेव्हा 40 आणि ते 40,000 म्हणजे त्या 10 लाखाचं व्याज आहे. तुला पगार कोण सांगितलं? तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेबांना सांभाळायला दिले. साहेबांना मुद्दल वापरली आणि याच तुला दिलं. बस सासरवाडीचं कल्याण करेल. परत निघाय. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण हीच ववी 10व्या अध्यायात थोडी उलटी आहे. 10व्या अध्यायाचं डायरेक्ट म्हणणं असं आहे, आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणारा देव भेटला नाही. बायका बरोबर सोडा बोंबलत हिंडा कधीच देव आहे. आणि उपास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही. ही उपास करणारी जी लोक आहेत, ही म्हणून लोक आहेत. डोक्यातून गेलेली लोक आहेत. आठवड्यातून एखादा उपास ठीक आहे, 15 दिवसाला वैष्णव म्हणून एकादशी ठीक आहे, महिनाभर श्रावण त्या बापान झालं होतं महिनाभर. आणि कुठाने सगळे चालू. तुम्हाला कोण म्हणलं वाव्यावर का ना जरा? तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बाजावे, तुम्ही तीर्थासी न जावे, तुम्ही स्वधर्माते यायचा. तिसऱ्या अध्यायात तुम्हाला डायरेक्ट सांगितलं हे उपास मोकारगणला. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. एक माणूस सांगा. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही तडफडूनच मारणार. तुम्ही गण किती लावा, कारण गणला झोपा. परत ऐका. तुम्ही असं का म्हटलंय तर 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण अध्याय जर चांगला वाचला 16वा
तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. तुम्ही म्हणाल का? पापी माणसांनी किती इस्टेट कमवू द्या, त्याच्यावर जडू नका. त्याचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. जेवढे जेवढे जनतेला लुटून श्रीमंत झाले, प्रत्येकाच्या घरात एक माणूस येणा आहेच. येणा नसलं तर बेवडा तरी आहे, पण खटका आहेच. जेवढ्या जेवढ्यांनी जग लुटलं, एकही माणूस आतापर्यंत घरी नेला नाही. हॉस्पिटलला, आणि हॉस्पिटलला मारताना त्याच्याजवळ 3 जणच, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स. घरचं कोणीच नाही. 3 माहित नाही हा कधी मिळाला. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणारच. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. एक परत ध्यानात ठेवा, गण नावरांना देव भेटत नाही, पण पुढची ओवी इतकी सुंदर आहे. संपत्ती, 9वा अध्याय. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची होते. काय ओळ आहेत मला, पण मी उलट फिरवतो थोडं. संपत्ती आणि दया कधीच एकत्र येत नाही. आणि जर आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय. दोन्ही ओव्या क्लिअर करा. जगातल्या सगळ्या संतांचा सार पाला. संतांनी फक्त कर्म हाच देव सांगितला. कोणत्या संतांकडे, कोणत्याही संतांचं चरित्र बघा, फक्त कर्म हाच देव. आणि अख्खी गीता फक्त कर्मावर आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानावरायांचा आहे. अभंगाला सुरुवात करायची आहे. अजून झाली नाही, फक्त 2 ओव्या क्लिअर झाल्या. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गर्भामध्ये ध्यान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, पण आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि 3री ओवी आहे, कर्म हाच देव आहे, आगा कर्मी जे. तुम्ही प्रामाणिकपणे पखवाद वाजवा, देव त्याच्यात आहे. प्रामाणिकपणे गायन करा, भजनांच्या पार्ट्या बांधू नका, एका दिंडीच्या 9 दिंड्या करू नका. तुम्हाला दिंडीत यायचं नाही, येऊ नका, पण चालल्यात त्या बिघडू नका. तुम्हाला गावात भजन करायचं नाही, करू नका, पण भजन्यांची लावू नका. काय लावू नका, काय होत नाही. चला थोडं पुढे. आता लागलाय करंट तुम्हाला. आता करंट लागला का सोपं झालं. संपत्ती आणि दया, पण माझं वाक्य असं आहे, कर्म ही देवाची पूजा आहे. ज्ञानाविषयी ध्यान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय. आणि कर्म ही देवाची पूजा. तुमची आपली बऱ्याच दिवसाला गाते. अभंगाला सुरुवात करायची. कीर्तन ऐकणाऱ्यांना 3 सूचना आहेत. पहिल्या, दरिद्र्यवादी कीर्तनाला बसायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढला, तुम्ही अंत्यविधीला आल्यासारखं बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काही कळणार नाही. आणि 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. 2 महिन्यानं उत्तर द्याना. पुस्तक उलटे पाटे करून द्याना, पण त्याला पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं, मला काय सांग. तुला पटावं म्हणून मी कीर्तन करतो, हे तुला कोण सांगितलं? देवाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम. आता आपण झाली सुरुवात. आता फक्त बोल, बॉक्स चालू करा, इकडे लक्ष दे थोडं. आनंद झाली सुरुवात, बंद झालं परत. समजलं? एवढं दोष मागत नाही म्हणून असू शकतो. चला आता फक्त आनंदाला सुरुवात आहे. फक्त बाहेर गेलाय आवाज, याला चांगलं होतं. बघू बघ रे,
पळ 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 लवकर. ते पाय बघ ते बाहेर गेला त्याला आवाज नाही. वर घेतल्यावर शिक्क्या मारली जसं असेल तसं असेल. विक्षेप झालं मजा नाही लागली. कीर्तनात ती लिंक लागली ना ती ऐकणाऱ्यांच्या आत गेली पाहिजे मग मजा लागतात. परत तसंच झालं. पहिलं चांगलं चाललं होतं. अभ्यासाविषयी ज्ञान ज्ञानाविषयी देवाचं ध्यान संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आली तर तुम्हाला देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि कर्म ही देवाची. आता माझा पहिला प्रश्न असा आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला. प्रश्न उत्तर. माझा पहिला प्रश्न जगात देव आहे का हा मला नाही म्हणा. मग सुधारतच नाही. हा मला नाही तर नाही आहे आहे. माझा पहिला प्रश्न आहे जगात देव आहे का. तुमचं म्हणणं आहे. माझं म्हणणं बसलेल्यापैकी कोणी पाहिला तुम्ही हा म्हणाला तर नाही म्हणा. नाही पाहिला नाही. मग 4 वाक्य. पुन्हा सुगंध आहे का आहे. लाकडात अग्नी आहे का आहे. उसात साखर आहे का आहे. दुधात लोणी आहे का आहे. मग जगात देव आहे का आहे. आता उलट फिरा तिथं. फुलातला सुगंध घेतला तर आहे. लाकडातला अग्नी घर्षण केलं तर आहे. उसातली साखर प्रक्रिया केली तर आहे. दुधातलं लोणी क्रिया केली तर आहे. हृदयातला देव संतांची कृपा झाली तर आहे. संतांची कृपा झाली तर देव. आता उलट फेरवतो पुन्हा. लाकडाची राख होईल. राखीचं लाकूड होईल. सावध राहा. लाकडाची राख होईल. राखीचं लाकूड होणार नाही. उसळी साखर होईल. साखरेचा होस होणार नाही. दुधाचं लोणी होईल. त्याचं दूध होणार नाही. आणि लोखंडाचं सोनं होईल. परीस लागला तर पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा आत्मज्ञान आलं की दुःख येणार नाही. तुम्ही म्हणाले पुढे अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 ओवी नंबर 900 आणि ओवी नंबर 201 घरी गेल्या उचका. आता उलट फिरू आपण. देव आहे दिसत नाही कारण ज्ञान नाही. आता उलट आहे का पटत बोलत जा. तुम्ही मी सगळं एका देवाचं लेकरू आहे का आहे. बाकीचं जे चाललंय ते तुमचं तुम्ही पहा. आम्हाला नाही काम तुम्हाला नाही वेळ. हे माणसं जाती धर्म ते आमच्या संप्रदायाच्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं काय म्हणते. आमच्याकडे प्रत्येकाचं रक्त लाल. प्रत्येकाच्या मेंदू डोक्यात 2 आणि प्रत्येकाचा बाप कटेवरचा विठ्ठल. आम्हाला आधार कार्ड पॅन करायचे नाही. पॅन कार्ड आधार कार्ड जोडायचं नाही. मतदान ओळख नाही. आमच्याकडे घरात माळ मुखात नाम हीच वैष्णवाची ओळख. आमच्याकडे येतात आम्ही जात उंची वय रंग कपडे श्रीमंती अजिबात पाहत नाही. आम्ही फक्त भाव पाहतो. आणि ह्या जगात काहीच पाहत नाही पण कल्याण केल्याशिवाय राहत नाही. असं एकच संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय. न पाहे या आपण सर्वजण एका देवाची लेकर आहेत का. तुम्ही मला उत्तर दिले आहे. आणि पाया पडून सांगतो कोणी भेद मानू द्या पण वारकऱ्याने भेद मानू नये. बाकीचे पाठायचे. आणि कमी बुद्धीचे माणसं नेहमी धर्मावर शंका देतात. माहित म्हणजे 108च का आम्ही 900 घालू. तुझं काय सांग. कीर्तनकार कमरच का बांधतो. तू मुंड का बांधली. तुला काय ज्ञानवाला गेला बोलवलं का. माऊली आमची आई आहे आम्ही ठरवू काय. खरंच गाथा बोलायला का. तू सासरवाडी जाईन तिकडे पाय इकडे नाही वेळ. आणि कमी बुद्धीची माणसं समाज बिघडून देतात आणि कुठेतरी बी पिऊन त्यांचा फायदा करतात. त्यांना फक्त त्यांचे शिष्यत्वांच्या मिळाले का त्यांनी गाव दुखलंच. त्यांचं झालाय धंदा. रेला बोलतो का आम्ही ठरवू. भिंत चालवते का आम्ही ठरवू. तुझं काय समज. तुला विचारलं का आम्ही दारू पेटून डोळे का नाही.
तुका हे आणि कमी बुद्धीच्या माणसांशी कधीच वाद घालायचा कधी कधी सोडून येणं केले. मला एकाने विचारलं सन्यानं मला भिंत चालवली आताच्या एखाद्या कीर्तनकारांनी का चालू नाही. त्याला म्हणलं तुला बाकीच्या बाबतीची गरज काय, तुला मी एकटा बाजवलो, तुला मी आत्ता भिंत चालवून दाखवतो इथं लगेच, तू आगाव बसून ये. नालाय का कोणत्या शेतीवर कोणता शर्ट घालावं आणि कमी बुद्धीची माणसं समाज बिघडवल्याशिवाय आमचा वारकरी संप्रदाय समाज एकत्र करतो आणि ही मंडळी संप्रदाय बिघडवतो. आमच्याकडे जे शाळा 10 लाख आनंदी अष्टमी आली 10 लाख देव, एकादशी आली 25 लाख पंढरी, प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द माऊली. आमच्याकडे काही नाही आणि हे लोकांना तो धंदा झालाय. आता हे गाव आहे, हे गाव आहे दुसरे बरं का, पण आता हे गाव आहे, त्या गावाचं नाव शरीर आहे. पुरावा 7वा अध्याय पायपा शरीराची गावा. हे गाव आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा कारभारी मन आहे आणि अख्खं गाव त्याच्या ताब्यात आहे. बबल मनाच्या आणि मनगडी थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे, प्रियशी मनाला कुठे आहे ती याच्यात, हे गल्लीतलं पण आहे आणि त्याच्या प्रियशीचे नाव आहे, डोकं घालव का, प्रियकर मन, प्रियशी इच्छा, इच्छा आणि या दोघांचा तमाशा आपल्या अंगलट आलाय. मन म्हणतोय माळ घाल, इच्छा म्हणते आजची रात जाऊ दे, आज जयत तयारी आहे, उद्या पाहू, आज 31/12 आहे. किती भिकार लोक आहेत मला, पिऊन नववर्ष साजरे करायचे म्हणजे अवलाद कोणची, चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर म्हटलाच्या ही दरिद्री लोक आहेत मला. परत मागे फिरवतो, ती आहे इच्छा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती कळ काढ. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती टाइम टेबल येऊ दे. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी आहे झोपून घे. या दोघांचा झालाय तमाशा, इच्छा आणि गेलं बाबाला मन, आणि दोघं पडले ते एकमेकाच्या प्रेमात. पण जाणकार माणसांच्या ध्यानात येईल त्या तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. मन आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हा नपुसक आहे मग तिला बाळ होईल का? नाही. पण सातवं मी परत सांगतो, परत ऐका, बाळ होणार नाही का? कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. पण मी तुम्हाला असं विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं घ्या, अजून 5 घ्या. प्रश्न परत नीट ऐका, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? उत्तर, तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय डायरेक्ट म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामात ते तारुण्य. 7व्या अध्यायाचं म्हणणं आहे तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. मला कोण म्हणा कोण? आता मुली उत्तर द्या सगळ्या. पोरीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं धोका देत नाही का? मिळतच नाही तर तिथे धोका द्यायला मिळाली पाहिजे ना, मिळतच नाही तर धोक्याचा काही संबंध नाही. आता ऐका, हिला बसला धोका, कोणा कोण मला कोण. आता मुली उत्तर द्या, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते नाही, भावाच्या तर कानाला खरा नाही, मग तुम्ही सांगणार कोण? मैत्रिणीला. करेक्ट, असा सखोल अभ्यास मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, कोण गेलं बाबाला? इच्छा. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि पाया पडून सांगतो, पौष महिना लागलाय आज,
आज ध्यानात ठेवा, हा जग सगळं मायेचा तमाशा आहे. कोण कोणता बाप नाही, कोण कोणची आई नाही, कोण कोणता गुरु नाही, कोण कोणता शिष्य नाही. ज्यानं त्यानं त्याच्या प्रारब्धानं जीवन जगायचं. कोण कोणची बायको नाही, कोणाला वेळ आहे. या जगात हे बायका पोरं ही सगळी भामटेची टोळे, हे प्रियशी प्रियशी सगळे लबाड. तुम्ही तर बदलच आहे. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिन काय करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेमाला वेळ नाही. ह्या जगात कोण बायको, कोण बायको, कोण बहीण. या जगात तिघ जणच आपले संत, ग्रंथ आणि आई वडील. विचार सोडून द्या. आता हिची मैत्रीण कोण निघली, गेलं बाबा माया. आणि ही गेली तिला सांगायला, बाई मी पोरग पटवलं, लुटलं, पण ते तर नपुसक निघलं. ती म्हणली, बाई तुला तरी प्रिय करे, मला तर प्रिय करे नाही, नवराही नाही. मग ही म्हणती का ग, इच्छा म्हणते. इच्छा म्हणते तू काम काय करते. माया काय काम करते ऐका. जन्माला आलेला जीव शिव आहे, त्याला जीव करून गुंतून मारते. हा मायेचा धंदा. मास ओवी आहे, त्याला 18व्या त्यातली 100 नंबरची ओवी आहे. देहाच्या गावा आलिया, जन्ममृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जापरी. आणि 18व्या अध्यायामध्ये 101 नंबरची ओवी आहे. ललाटीचे लिहिले ते काही केलं मोडेगा. आणि 17व्या अध्यायात 329 नंबरची ओवी आहे. उपजलिया बालकाशी. हा सगळा मायेचा तमाशा आहे. कोण कोणता बाप नाही, कोणाला वेळ नाही. उदाहरणार्थ मुलगा मला आहे, काय माझ्या पोराचा माझा संबंध आहे, फक्त मी त्याचा बाप आहे. उद्या तो नालायक वागायला लागला, आपला काय संबंध. त्याची त्याला फळं भोगायची. त्याचं संचित वेगळं आहे, क्रियमान वेगळं आहे, प्रारंभ वेगळं आहे. पोराचं कल्याण व्हावं म्हणून भावाची पोरगी आणली. आता 2-3 जणी सून केली भावाची. कशी जिरली, वाचलं तरी राहिली. ती 1.5 महिना अगोदर विचारती यांना प्रस्थान कधी आहे. काय जगाला गेलाय माया. आता इथं घुसत आपण घुसलो माया. आणि ही गेली तिला सांगायला, बाई मी असं काम करते. इच्छा काय म्हणली ऐका. इच्छा म्हणली, बाई तुझे दिवस संपले, संपले तुझे दिवस. का तुला माहित नाही बाई, माहित नाही तुला. पैठणी दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतर आपेगाव गावाचं नाव आहे. आणि आपेगाव मध्ये एका मातेला 4 रत्न झाली. पहिला मुलगा विश्वाचा गुरु आहे, दुसरा मुलगा विश्वाची आई आहे, तिसरा मुलगा साक्षात ब्रह्मदेव आहे आणि चौथी मुलगी शक्ती आदिमाया शक्ती आहे. आणि हे तर काहीच नाही ग. पैठण नाही सोडून दे, पण आळंदी पासून 23 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे आणि तिथे तुकाराम बाबा जन्माला आलाय. तर ती माया सोड, ते तुकारामाचं नाव घेतलं तर यम घाबरतोय. ते तर काहीच नाही. आळंदी पासून 12-13 किलोमीटर अंतरावर, चाकण पासून 4 किलोमीटर अंतरावर सदुमरे नावाचं गाव आहे. आणि सदुमरे नावाच्या गावात संतांची जगणारे महाराजांसाठी तुकारामाचं वैकुंठवरून येणं आहे. आम्हा येणे झाले एका तेलिया काळ, आम्हाला यायचंय. मग आमचं जर नाव घेतलं ज्ञानोबाचं, माया संपली. हरी हरी तुम्ही घेतलं का तुझा कार्यक्रम झाला तेव्हा तू घाबरू नको, तू मरणार असं इच्छा म्हणती. माया म्हणली, बाई मी मराल भजन केल्यावर, पण तुला माहित नाही बाई
मला लग्न न करता 16 पोरं आहेत. मी नवरा नाही केला, पण मला 16 पोरं आहेत. आणि माझ्या 16 पोरातला एक पोरगा जरी कोणाला बी लागला त्याची जिंदगी संपू शकतो. मग ही म्हणते तुझे पोरं कोण कोण आहेत? ऐका, 16च्या 16. एक मी नसलो तर कोण वाजवी, मी नसलो तर चाल कोण म्हणत. आणि भजनेंच्या अहंकारापायी एका दिंडीच्या 3-3 दिंड्या झाल्या. अजून 10 वर्ष थांबा तुम्ही, देवळाकडे यायला माणसं शिल्लक राहणार नाही. तरुण मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमून देत नाही. जुन्यांना असं वाटतं का कावळा शिरेपुवत आम्हीच राहावं. जुन्याने थोडं थांबलं पाहिजे आणि नव्यांना थोडं घुसवलं पाहिजे. तुम्ही दिंड्या तपासा, अख्खा वैतागेल माल दिंडीचे. आता निघतील 5-6 दिवसानं तरी बघा, नुसता येणार माल. तरुण पोरं देवळाकडे यायला तयार नाही. खरंय का खोटं बघा? गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, त्यानं म्हणून दाखवा. 80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकनं इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. काही कळत नाही, काही नाही. नामाशी विनमुका हे दाखवायचं फक्त लोकांना, दाखवायचं. हे खरं समजा, आपला आनंद ज्याला कमावता आला नाही त्याला परमार्थच करता आला. आतला हे व्हायचं दादा, हे गाड्या बिड्या बंगले बिंगले आग लावा, त्याला कोणाला संग न्यायचंय आणि काय करायचं बंगला? काय करणार तुम्ही? बंगला बांधला तो काय करशील? वास्तुशांतीच्या आत तुझं श्रद्धा आलं बंगल्या गाला जगमारा बांधतो. करोडो रुपयाचं शरीर ज्याने भजना व्यर्थ घालवलं त्याच्या जगण्याची काय किंमत? 60-60 वर्षाचे म्हातारे आहेत गावात, येळभर देवळा झोपात्यात आणि हरिपाठा टायमाला घरी निघायचं. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद. येळभर चांगल्या खाजीत उताना पडतो देवळा आणि हरिपाठाचा टाइम झाला, चला ते येवळती. वाक्य समजलं ना? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही त्याच्यावर आपला विश्वास नाही, पण हरिपाटन काकडे जिवंत मोक्ष आहे ही 24ला खरं आहे. मेलो काय वर स्वर्गात बिरगात काही कोणी पाहिलं नाही, हे सगळे गप्पा आहे. कोण गेलाय स्वर्गात? बरं वर गेला, कुण वर जाशील? जाय वर आहे काय? तुम्ही भरमिष्ट आहे का? काही लोक म्हणते माळकरी होता तो म्हणजे चांगला बोलतो. कोणत्या ग्रंथात आहे? आता मी माळकरी पोपटावानी बोलतो, मराठ्या टायमाला आमलेट मागू शकतो असं घडतं का ते? बावळटावानी आपलं काही लोक म्हणतात त्यांना काशी केली. काशीचा नियम तरी कळत होतो मला. काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम. कधी पोथ्या उचकल्यात का? 12व्या अध्यायात ओवी आहे, मोक्ष देऊन उधार होई कीर काशी, शरीर ते गावी वेच केली. चाललंय आपला बावळ्याचा बाळा, चला काशीला. काल ढग मारायचा. आता काही लोक म्हणता आपण कीर्तन प्रवचन काही करीत नाही, मग ट्रिपा काढली 5-50 गोळा करतो, नेतो काशीला. उरलेल्या पैशाचा माझ्या बायकोला गाजरा करतो, लोकांची काशी. काही लोक म्हणजे आम्हाला मोठा सप्ताह करायचा आहे. मोठा सप्ताह सगळे बिगर माळकरी सप्त्याची कारभारी. या कला गाजरक वांग येत नाही. काय करणार? 2-4 जण गाडीवर बसले, फुल टाईट झाले आणि 4थं कॅरेज वर बसलं माग, टांगड्या फाके चालू उळत धडाकलं मिळालं. दोन्ही बॉल सटाकले आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकडचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का डाव्याला? प्रवचनाला ओवी नको, मग बॉल सटकल्याची ओवी कुणाही ज्ञानेश्वरी. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही टीव्ही, आणि ती म्हणती हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं?
अंधाला दलित कुत्र पीठ खाते काय एकच वाक्य सांगा स्वर्ग नाही नरक नाही पटलं तर हा म्हणा हसत हसत जगणं हा स्वर्ग आहे भजन करीत जगणं हे वैकुंठ आहे आणि तर फाडून मरणं हा नरक आहे उगाच आपलं काही टापा आहे तसं स्वर्ग काय स्वर्ग नाही फिरग नाही परत मागे येतो पुढे आणतो पहिला पोरगा आहे मी आणि जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं मीला माझं करून घेतलं आणि या दोघांनी सगळं जग संपवलं मी महाराज आहे तू चक्रन आहे तुला कोण झालं तू महाराज अरे तू पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारा गडी आहे आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले सध्या कीर्तनकार व्हायला काहीच लागत नाही आता कार्ड छापितात कार्ड आणि ते येड्यांना वाटायचे कीर्तन संपल्यावर आणि त्या कार्डो काय काय छापितो रामायणाचार्य भागवताचार्य शिवपुराण काम शिवपुराण तू सगळं एकटाच करतो मग आम्ही काय 31 वर्ष खेकडो नाही बघा आता मला 31 वर्ष झाली महाराज झालेला काय बारीक निरीक्षण करा मला अहम आणि मी जात नाही तोपर्यंत ज्ञान येत नाही मी आता इथं घोटाळा असा झालाय मायेचा पहिला पोरगा आहे मी आणि मी ना माझं तयार केलं मी महाराज आहे हा माझा बंगला आहे आणि मी आणि माझं हे अज्ञानाचं मूळ आहे आणि पांडुरंगाचं हे ज्ञानाचं मूळ आहे महाराज कधीतरी तुमचे पाय आमच्या घराला लावा आमचे इथं आमच्याच घरांचा बोंग्या झाला तुझं सुईचं आहे ते राहू दे ना काला बिघडलं आमच्या पायानं तुमची घर सुईची होती अरे आम्हीच अंकरानं भरलोय तर तुमच्याकडे काय मिळालं काय ते परत मागे येतो पहिला पोरगा आहे मी 16 ऐकायचे बरं का मायेचे एक मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले दुसरी राहिली नसती त्यानं तिसरी केली असती त्याला काय माझा पाय लागला तुझा पायच तसा आहे तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय इकडं काय परा करेल हे मी पहिला पोरगा 2 तू मी तू 3 तुझं आणि 4 माझं विठाल विक्षेप न करू मायेला 16 पोर आहेत पहिला पोरगा आहे मी दुसरा पोरगा आहे तू तिसरं पोरग तुझं आहे आणि 4थं पोरग तुम्ही हजर आहे का बोला पटापटा मायेला एकूण पोरं किती आहेत 16 मी सांगितले किती 4 मी तू तुझं विषारी साप किती विषारी असला तरी डोंबारी त्याच्यावर पोट भरतो हे ध्यानात ठेवा आणि पोट भरण्याला डोंबारी एकच काम करतो त्याचे विषाचे 2 दात पाडतो हा साप जर नामात वळत नसेल त्याचा अहम आणि मी नावाचे 2 दात पाडून टाका राहू दे त्याला राहू दे महाराज या उद्या कोणी म्हणाय नको कुत्र सुद्धा कीर्तन राहू दे राहू दे राहू दे तो काहीच नाही म्हणत हा भजन्या होता पहिल्या राहू दे विठाल मी तू तुझं झाली 4 आता 16 मधून 4 गेले 12 राहिले मायेची पोरं आता 12च्या 12 ऐकायची आहेत एक काम काम आणि पाया पडून सांगतो
शरीरातला काम ज्याला कंट्रोल करता आला नाही त्याला परमार्थ कधी सफल होणार? तुम्ही म्हणाला असं का? त्याला 7 कारणे आहे का? 1, कामाला वय नाही. 2, कामाला जात नाही. 3, कामाला नातं नाही. 4, कामाला शील नाही. 5, कामाला कुळ नाही. 6, कामाला काळवेळ नाही. आणि 7, कामाला लाज नाही. आणि दुसरा अध्याय डायरेक्ट म्हणतो हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि अजून एक ओवी आहे, हे इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय. विषय एवढे बोलायचे सोपे नाही. काम येतो. आणि काम कसं तयार होतो ऐका. काम शरीरात तयार झाला की तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात येतं. डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करीत नाही, म्हणून ते पाप मनाकडे ट्रान्सफर केलं जातं. मन काय करतं? पाप मनात आलं का 10 इंद्रियाला खवळून देतं. आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा बरबाद होतो. माणसं म्हणतात त्याची काय ज्ञानेश्वरी पाठ येते ना, असं करायला नव्हतं लागत. म्हणा काम आहे तो. बोलायच्या गोष्टी नाही. मग मला संन्याशी राहायचंय. कलियुगात कुठं संन्याशी राहणं चालतं? ज्याच्या डोक्यात असं कोणत्या भजन्या बिजण्याच्या बायको करून टाका. हा बावळाटपणा करू नका. इंद्रिय ते सोपी गोष्ट नाही. त्या कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली, चंद्राला मारली. एक माणूस त्याने सोडला नाही. तुम्हाला आणि मलाही त्यानंच मारलं. धडक काम येतो. इथं कापड दुकाना पुढे फ्रेश शिजवाय पाहिजे तरी माणसं उभी राहतात. तुम्ही अभ्यास करा ह्या 3 वर्षात महिला मंडळ. या 3 वर्षाचा कोरोनापासून सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीने 13 ते 18. आणि एकाही पोरगी अजून विद्वान पोराबरोबर पदी पळून गेली नाही. तुम्ही जगाचा अभ्यास करा. पोरगी प्रेम करताना हुशार पोराव करणारच नाही. जगात नाही, बंगलीच पोराव करणार. तुम्ही निरीक्षण करा. का? काम येतो. अंगाची खान सुटली तरी मत्स्यगंधेची संघ काढण्यासाठी पराशर ऋषीने सूर्य थांबवला. तुम्ही जगाचं काय घेऊन त्याला सूर्य थांबवता आला पण इंद्रिय कंट्रोल करता आली नाही. बोलायच्या गोष्टी आपलं काही चाललंय तडक ऐकतात लोक म्हणजे सांगायचं काम येतो. आणि त्याच कामानं धडक मारली. धडक मारिली शंकरा, धडक मारिली
आता शिकले झालं बरं का. पहिले 4 सोडून द्या. मी तू तुझं हे सोडून द्या. काम 1 झाला आता शिक. 2 क्रोध. आणि पाया पडतो तुमच्या. पौष महिना लागलाय आज. राग थोडा आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता या खड्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंद्रिकर भोकस. इंद्रिकर काय एका झापडीच्या घडी नाही. ते 10 लाख खर्चायचे का हा प्रश्न. तुमच्या पाया पडून सांगतो 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो. आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. 3ऱ्या अध्यायाचं म्हणणं इतकं सुंदर आहे. पाणी नाही पण बुडवताय, आगणी नाही पण जाळताय, दोरे नाही पण बांधताय, शस्त्र नाही पण कापताय. काय बोलाय. जळे विन बुडविती, आगी विन झाडीती, दोरे विन बांधिती, चिखले विन रोविती, पाशके विन गोविती. राग आपला येडेपणा करू नका. नवरा बायकोचं भांडण झालं ना हो द्या. सगळ्या घरात होते. कोण शहाणा नाही. हा फक्त 2-3 मिनिटं बायको पाहत राहा. बोलायचं नाही. तिचा पावर कमी होऊ द्या. ती काय पिसाळली नाही का आपल्याला उचलून आपटीला असं काय. फक्त तिथे का पाहत राहा. आपाप जखमारीची चहा घेऊन येते. या नालायकानं तेवढ्या झपाट्यात त्याला उचलून आपटले. रागाला तुम्ही राग महाराज परमार्थ आतून करायचा असेल तर या दोघांना तुम्हाला संपवाच लागेल. बस. अरे हे चाललं हे गंधावा मोकाट टेपुऱ्या मानेच्या माळा घाला आंधळ दळीत. अरे हे माळ घालणं गण लावणं कीर्तन करणं हे परमार्थाचं बाह्यरंग आहे. पण मी आणि माझं घालवणं हा अंतरंग आहे. हे एकटांगी नेसणं, शेंट मारणं, आत्तर मारणं, बगलात सुद्धा आत्तरची बाटली घालणं हे चमड्यावरचं प्रेम आहे. चमड्यातल्या भगवंताचं काय. कोणती बाई पावडर लावून गोरी झाली आतापर्यंत. केवढा येण्याचा बाजार उठवलाय तुम्ही. अरे कालवणाला तेल नाही आणि साबण आहे. पावडर लावल्यानं तोंड गोरं होईल. हातपाय ओवी कधी वाचली का. काळे गोरे पण फिटो नेणे. काय ओवी आहे. काळा माणूस काळाच राहणार आणि गोरा माणूस गोरा. कशाला तुम्ही याला पावडर लावली. याला हे काय फुकट मिळालेली गोष्ट आहे का. पुन्हा मिळणार आहे का. रात्रंदिवस कष्ट करायचे. बायका पोरं सोडायचे. रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मागच्या अवलादीसाठी कमवायचं. 60-60 वर्षाचे म्हातारे आहेत अजून पसायला पाठ नाही. लाज सुद्धा वाटत नाही जगायला. मी तो लोकांना सांगतो मी 60चा झाला. राहायलाच का नाही केलं. आमच्या तर पोरे म्हणतो माझ्या बापाची 100रावी करायची. डावा घाल 100रावी घाल करू वव्या समका तुमच्या. शिळीच्या गळ्याचं लोंब सड किती लोंबलं तरी दूध देणार नाही. काश्यातलं गुचिड किती चिटाकलं तरी दूध पिणार नाही. नाळातला बिडूक किती ढळला तरी तो फुलाचा सुगंध घेणार नाही. आणि नपुसक पुरुष किती रेखना असला तो उपयोगाचा नाही. काय जोपर्यंत तुम्ही आनंद लुटीत नाही जीवनातला हे संसार होईल. संसार करणं हा काय पराक्रम नाही. ते गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं हा काय इतिहास आहे. काय नवीन केलंय काय तो. हेलो मला मुलगा झाला काय मिरवणूक काढायची का. आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं. तुला एकट्याला जमलं का. अख्या गावात तू एकटाच न रे का. अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12-12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोर पालथं पडायला लागलं का डेटसला. पोर उताना पडायला लागलं का डेटसला. पोर दात वाचवायला लागलं का डेटसला. पोरग तुला हंताने डेटसला तुझी. आणि वळवे आहे त्याला महाराज. खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. काय वळे आहेत मला. का खडके जैसे वर्षले का आगे माझी पेरे. काय भाषा आहे. ज्ञानोबराची भाषा आहे. असं नव्हतं कधी नाही. हो हे चांगलंच नाही. तो काम आहे आणि तो क्रोध आहे. राग आपला 2 झाले आताशी.
अजून 10 राहिले. काम, क्रोध, 2, 3 लोभ. आणि आज जगाची सगळे भांडण लोभासाठी. कोणाला कोणाशी काही घेणार नाही. काय म्हणणे तुमचे? अरे हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या माझे 2-4 दात पडले तारखा बांध. लोक म्हणतील हवा जायला लागलं उरफाट बोलायला लागलं बांध. लोकांना काय घेऊ? लोक तुमचं सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय घेणार? आणि आपल्या बावळ्याचं सारखं कोण मानित कोणाला वेळ आहे? काही लोक म्हणजे माझं समाजाचं प्रेम आहे. मूर्ख आहे तुम्ही. कोण प्रेम करतोय कोणावर? कोणाला वेळ आहे? आपले डोळे गेले टीव्ही चालला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, झोप. आपण एक वाक्य सांगा, तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद कमी झाली का तुम्ही जगातून संपले. हे इंद्रिकाचे वाक्य आहे. काल खरे, आज खरे, उद्या खरे. आता 30 वर्ष मी लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झालं. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगतो, फळाची नाही. रोज मी खरं बोलण्याचे जेवढे फळं भोगलेत ना तेवढे कोणीच भोगले. मी निर्लज्ज म्हणून राहिलो, नाही तर मी जास्त. आणि ह्या जगात जो खरा बोलल तो उद्या सकाळपर्यंत दिसणार नाही. या जगात एकच माणूस मोठा होऊ शकतो, फक्त स्तुती करणारा. फक्त लाल करीत राहायची दुसरी. आणि आमच्या रक्तात असं आहे, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी, जगा माणसा. ज्ञानोबाईच्या भाषा आहे. कोण कोणासाठी? तो काम आहे, तो क्रोध आहे आणि तो लोभ आहे. 3 झाले. 4 मद आहे. आज 80% लोकांच्या अंगात मद आहे. पैशाचं मद. मोटरसायकल झाला, कुत्र्याला थाली मद. आणि या मदापायी वाटुळं झालंय. जरा बारीक ऐका एका मिनिटात. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. बोलला का त्याची बातमी, बोलला का त्याची क्लिप, बोलला का त्याचा गेम. मी 5 वर्ष कीर्तनात बोंबलो तर शाळेतले मोबाईल बंद करा. शिक्षकाच्या सुद्धा बुद्ध्या भ्रष्ट झाल्या. तर यांनी बातम्या टाकू टाकू मला आरोपी केलं. आणि आता कशी धक मारली, आता सगळ्या शाळेला कॅमेरे बसवले. आता कॅमेरे बसवले, सुट्ट्या लागल्या. पोरं दिवाळीवरून आले तर वाईट वाढल्या. आम्ही बोंबलाच होतो. माणसाला पटत नाही, पण ही कीर्तन काळाची गरज आहे. राग येऊ द्या ना, तुम्हाला माझा रागील एवढाच आहे. आज 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. खरं आहे का खोटं आहे बोला? गावातला एकही पुढारी शाळेकडे पाहत नाही. पुढारीने फक्त एवढंच ठरवलंय, हा या गटाचा तो त्या गटाचा, आणि हा या साहेबाचा तो त्या साहेबाचा. तमाशा करून टाकला यांनी गावाचा. दिल्या गावात मारामारी लावून हे निवंत आहे. कोणताही ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचा पट सांगावा. नाही, फक्त याची त्याची जिरवाळ ग्रामपंचायत भोगायची. पैसे घालायचे, पोरं नागी लावायचे आणि सीझन काढून घ्यायचे. आणि 2दा जातो शाळेत. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 15 ऑगस्टला तर असे कपडे घालून जातो जसे काय यालाच इंग्रज उचकून लावले. पोरांच्या गोळ्या खातून चाला थोबड वाशिंदे. पाया पडून सांगतो, इथून पुढे जर शाळा मंदिरं झाली नाही तर पिढी संपेल. टाळ घ्यायला, नीला घ्यायला माणसं राहणार नाहीत. आजही सत्य सगळे रोजा नाहीत. सत्य कसे? पाऱ्यावाले रोजा नाही, इनेकरी रोजा नाही, गायकवादक रोजा नाही, बाबा रोखाने रोजा नाही. कोण आहे? सत्य करून गावांना फायदा काय? सत्याचा फायदा 5च जणांना आहे. शिस्तीवाल्याला, मंडपवाल्याला, आचार्याला, गायकवादकाला, बाबाला. गावात जे लफडे चालू ते चालूच आहे. काय झालंय काय? वस्तुस्थिती खरी का खोटी बोला? 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. कोणी शब्द बोलत नाही. आणि आम्ही बोलतो तर आमचा पिंड शिव्या खायचा. तुम्ही 2.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला दिली.
अडीच समजत नाही का काही. आणि वरून म्हणते त्याला मोबाईल दिला ना तो अख्खं काम होईपोत रडत सुद्धा नाही. आणि मूर्खासारखी म्हणती तो मा ऐकत नाही. 2.5 वर्षाचं पोर 2.5 वर्षाचं पोर तुझं ऐकत नाही. नाही हा 40 वर्षाचा तो या शब्दाच्या पुढे नाही. वाघ होता बिबट्या झाला बिबट्या. चांगले 2-4 कानपटी दिले काय करतं पोर. हसण्यावारी नेऊ नका पिढी संपल. जवळजवळ पिढी संपली. देवळाने दिवे लावायला माणसं नाही. ज्यांची घरं देवळा शेजारी आहे त्यांनाच माहिती ना आधी एकादशी. तुम्ही गुरुवार संपले का. संपले का होता गुरुवार शेवटचा. परदिवशी होता ना. तुम्हाला डोक्याचा भाग आहे का. परदिवशी एकादश होती. तुम्ही गुरुवार कधी सोडला. शुक्रवारी सोडला का गुरुवारी. गुरुवारी सोडा कुठून आणला आधी. बरं 4 गुरुवार पैकी किती गुरुवार तू पप्पाच्या बापाच्या बाया पडली. नाही 22 दिवस शाळेतल्या पोराला सुट्टी होती. 22 दिवस कोणत्या बाईनं पोराला 5-6 शिकवलं. बोटवर कर बरं. कर मी तो इथं सत्कार करतो. कर ना. 5 शिकवायचं नाही पोराला. नाही मग करता काय. आता जर डॉक्टरांना ना कीर्तना आणि या जर चेक केलं ना 20 बाया येड्या निघतील. तुम्ही चेक करून बाई येड्या कशा बाई माहिती का. या मालिकांना घरातल्या त्या टीव्हीच्या मालिका आहेत ना तमाशा केला त्या मालिकांना. अरे अक्कल पाहिजे. मालिका पहिल्यांदा सांगते सर्व पात्र काल्पनिक आहे आणि खरं ठरलं तर योगायोग आहे. मग तुला अक्कल नको. ती नवऱ्याला म्हणते का हो कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आज तर ती दुसऱ्याच बाबा संग आहे. उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल. तो म्हणला ते मरू दे. हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले. खरंय का खोटंय बघा. आणि 10% तुम्हाला कीर्तनात बसेल दाखवतो. आता शेअर मार्केट मध्ये गेलेले इथं 5-6 जण आहेत. तुमच्या बापानं पाहिलं 2 रुपयाला 36 रुपये. हसायच्या गोष्टी नाही राहिल्या. बापानो कर्ज नाही पोरानो कर्ज आहे सध्या. बापाव कर्ज नाही पोराव कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर. पोराची गाडी हप्त्यावर. बापानं मोबाईल शॉपी टाकून द्यायची आणि गेम खेळायची. 4,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 1000ची पार्टी दिली. 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेले 3 जण कीर्तनात बसले. आत्ता